नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. बनवूया पहिली रेसिपी. तर यासाठी इथं एका बाउलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी आधी चाळून घेतलं आहे. यानंतर यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला. यानंतर यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे. एक गाजर किसून घेतलं आहे. आता इथे मी बारीक चिरलेला कोबी घालते आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्याचबरोबर प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली भरपूर. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. पीठ आणि भाज्या सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे. थोडं थोडं करत यामध्ये घालत जायचं आहे. खूपच झटपट होणारी आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे. तर इथे सगळं 1 वाटी पाणी मी घातलं. मिक्स करून यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेऊया. तर हे अजूनही घट्ट वाटतंय. तर यामध्ये आणखी ते पहा अर्धी वाटी पाणी मी घेतलं आहे. जास्त आपल्याला घट्टसुद्धा नको आहे आणि पातळसुद्धा नको आहे, पाहू शकता. आता अगदी परफेक्ट आहे. तर यासाठी मला 1.25 वाटी पाणी लागलं. आता यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल जर घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. बेकिंग सोड्याशिवायसुद्धा ही रेसिपी छानच होईल. फक्त थोडंसं हलका फुलका आणि जाळीदार होण्यासाठी इथे मी घातला आहे बेकिंग सोडा. आता इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तुमच्याकडे जर असा तडका पॅन नसेल तर मोठ्या पॅनमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. छोट्या पॅनमध्ये बनवल्यामुळे सगळे एकसारखे एका आकाराचे बनतात, म्हणून मी यामध्ये बनवते. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एका बाजूने हे 2 ते 3 मिनटं आपण भाजून घेऊया. नंतर याला आपण उलटूया. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. आपण हे उलटून पाहूया. मस्त असा रंग आला आहे. तर आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच भाजून घेऊ झाकण ठेवून. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी 3 मिनटं भाजून घेतलं आणि आता पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस भाजलं गेलं आहे. आणि छोट्या पॅनमध्ये बनवल्यामुळे आकारसुद्धा अगदी मस्त आला आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि असंच दुसरं आणखी एक बनवून घेऊ. भाज्यांमुळे हे दिसायलासुद्धा खूप मस्त दिसतं. तर इथे आता मी आणखी एक बनवून घेते. तर सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. भरपूर भाज्या आहेत यामध्ये. तर इथे पहा दुसरंसुद्धा बनवून घेतलं आहे मी. तर इथे मी टोमॅटो केचपबरोबर हे सर्व केलं आहे. तुम्ही चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता. तर ही होती आपली पहिली नाश्त्याची झटपट रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे मी आता एका बाउलमध्ये 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता त्याच कपाने यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. इथेसुद्धा थोडंसं आंबट दही घालायचं, त्यामुळे चव छान येते. आणि ज्या कपाने तुम्ही किंवा वाटीने मोजून घ्याल तर त्याच वाटीने तुम्ही सगळं साहित्य मोजून घ्या. यानंतर इथे 1 कप पाणी घालायचं आहे. तर इथे आपण 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप दही आणि 1 कप पाणी असं सगळं समप्रमाणामध्ये साहित्य घेतलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. सगळं एकजीव करून घेऊया. सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता अगदी स्मूथ असं पीठ तयार झालं आहे. हे अजूनही मला घट्ट वाटतं आहे. तिथे मी आणखी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आहे.
तर 1 कप आणि आणखी 2 ते 3 चमचे इतकं पाणी यामध्ये आतापर्यंत मी घातलं आणि आता हे पाहू शकता अगदी परफेक्ट आहे. असंच आपल्याला हवं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू. तर अर्धा चमचा इथे मी जिरं घालते. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं. यानंतर इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचे. तुम्ही यामध्ये जाडसर कुटलेली काळी मिरीसुद्धा घालू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदासुद्धा इथे तुम्ही घालू शकता. हे आता एकजीव करून मिक्स करून घेतलं. आता गॅसवरती इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे तयार आपलं जे पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे. हे सगळं पीठ या पॅनमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हे सतत ढवळत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. तर हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते 2 ते 3 मिनिटामध्ये. हे तुम्हाला सतत ढवळायचं आहे, नाहीतर ते खाली चिटकू शकतं पॅनला. तर आता हे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता आता याचा असा गोळा तयार झाला आहे आणि हा गोळा असा पॅनला सोडायला लागला आहे. पहा, तर इतपत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे. याचा असा गोळा व्हायला हवा. तर आता असा गोळा व्हायला लागला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे आता हे बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता हे खूपच गरम आहे, तर थोडंसं याला कोमट करून घेऊया. तर हे आता पहा थोडंसं थंड झालं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया कोथिंबीर. हाताला तेल लावून घ्यायचं, पीठ चिटकू नये म्हणून हाताला, आणि ही कोथिंबीर मिक्स करून घ्यायची पिठामध्ये. तर हे पीठ आपलं तयार आहे. आता आपण चटणी तयार करून घेऊया. चटणीसाठी इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यामध्ये आता 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात. आता यामध्ये थोडंसं आलं घातलं. यानंतर थोडीशी चिंच घालायची आहे. चिंच नसेल तर लिंबाचा रससुद्धा इथे घालू शकता. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली. चटणी आता बाउलमध्ये काढून घेतली. यावरती आता फोडणी घालूया. फोडणीसाठी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ही फोडणी आता मी चटणीवरती घातली. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर खूपच छान लागेल. चटणी बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर हे पीठ आता कोमट झालं आहे. हाताला तेल लावून आता याचे आपण वडे बनवूया. छोटा छोटा असा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने याला असा मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे. तर हे तांदळाच्या पिठाचे मेदूवडे आहेत. तांदळाच्या पिठामुळे मस्त बाहेरून कुरकुरीत होतात आणि दही घातलं आहे, त्यामुळे चवसुद्धा छान येते आणि आतपर्यंत सॉफ्ट होतात. तर इथे पाहू शकता वडा तयार करून घेतला मी आणि असेच इथे मी आणखी वडे तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग वडे सोडायचे. तेलात जेव्हा वडे सोडाल तेव्हा जर तेल गरम नसेल तर मग ते जास्त तेल शोषून घेतील आणि तेलकट होतील. म्हणून जेव्हा तुम्ही तेलात वडे सोडाल तेव्हा ते तेल व्यवस्थित असं गरम हवं. लगेच याला हलवायचं नाही आहे. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. आता आपण हे वडे गॅसची फ्लेम मंद ठेवून दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घेऊया, म्हणजे आतपर्यंत फ्राय होतील. पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे वड्यांना. काढून घेऊया आणि असेच उरलेले वडेसुद्धा इथे मी फ्राय करून घेतलेत. तर इथे पहा वडे मी चटणीबरोबर सर्व केलेत. मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा
आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.